तुम्ही दोघे नवरा बायको आहात? नक्की? खरंच? तुमच्याशीच बोलते. मग तुमच्या दोघांमधला संवाद कुठे हरवलाय का? डोक्याला ताण द्या जरासा. खरंच आहे तुमच्या दोघांमध्ये संवाद? बोलता तुम्ही एकमेकांशी मनसोक्तपणे? तुमच्या दोघांच्याही मनामध्ये काय असेल तुम्ही सांगून मोकळे होता का? नाही? कारण काय होतं ना, नवरा घरी आल्यावर मोबाईल घेऊन बसतो. बायको काय करते? जेवण बनवून जेवण वाढते आणि झोपते. संवाद कुठे गेलाय? तुम्ही दोघं जर तुमच्या फ्युचरचे प्लॅन्सच एकमेकांशी डिस्कस नाही करणार आहात तर कसं चालेल? मग नंतर कुरवाळत बसायचं दुःखांना. हे इश्यू झाले, ते इश्यू झाले, असं झालं, तसं झालं. पण तुम्ही जर प्लॅनिंग आधीच केली दोघांनी मिळून बसून तर कसं दुःख येईल वाटायला? पण नाही, आम्हाला फक्त मोबाईल बघायचा बाबा. असं कसं चालेल? समजा थोडं तरी. तुम्ही तिला घेऊन बाहेर जाता का कधी? तिला कधी गजरा आणून देता? नाही. का? कारण मोबाईलमध्ये फार बिझी असतात. मोबाईल थोडी जग आहे. तिचं कधी पाय दुखत असेल दाबता का? किंवा तूही कधी त्याचे पाय दुखत असेल दाबतेस का? कधी बोललीस स्वतःहून? कधी बोललाय स्वतःहून बस चल आपण बोलू? नाही. मग त्यामुळे काय होतंय? भांडणं होत आहेत. कसं समजत नाही तुम्हाला दोघांना? बोलता खरं बोलता. भांडणं होत आहेत, फक्त भांडणं होत आहेत. आणि सॉर्ट आउट करताना सुद्धा टोकाची भांडणं होत आहेत. कारण कोण माघार घ्यायलाच मागत नाहीये. प्रत्येकाला फक्त आपला टेंबा पुढे नाचवायचा आहे. अरे किती कष्ट केले तुम्ही एकमेकांना मिळवण्यासाठी आणि आज काय करताय? भांडताय. संवादच संपवून टाकलाय. प्लीज संवाद नका संपू. ज्या नात्यात संवादच नाही त्या नात्याचं पुढे भविष्यच काय? आत्ताच सुरू करा. काय झालं? भले मीठ नसेल भाजीमध्ये, खरंच छान केलीस भाजी. एवढे 2 शब्द बोलल्याने काय होणार आहे? तिच्या चेहऱ्यावर आनंद येईल. तू सुद्धा हळूच खोड काढ ना नवऱ्याची. बघ, संवाद सुरू करा आत्ताच, या क्षणी. काही नाही होत. आयुष्यभर सोबत चालायचंय. होईल.